नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करूया अतिशय गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्यासाठी बघा आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे। त्यासाठी मी घेतले इथे जिरे, लसूण पाकळ्या घेतलेत, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, हे पांढरे तीळ घेतलेत, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतला 1 वाटी आणि खोबऱ्याचा कीस घेतलाय। ह्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे तिखट पावडर, मीठ, थोडं तेल पण लागणार आहे आणि आमचूर पावडर लागणार आहे आपल्याला। आमचूर पावडर व्यतिरिक्त तुम्ही चिंच पण वापरू शकता। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। अगदी कमी साहित्यात छान अशी ही कढीपत्त्याची चटणी आज आपण करणार आहे। कढीपत्ता तुम्ही जास्तही वापरू शकता। चला करूया आपण आता रेसिपीला सुरुवात। त्यासाठी बघा मी इथे आता कढई ठेवली आहे तापायला। त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, कारण आपण जे घेतले होते जिन्नस ते आपल्याला सगळे आता भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी टाकून घेणार आहे ही हरभऱ्याची डाळ। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे डाळींमध्ये खूप प्रोटीन असतं। छान खमंग अशी आपल्याला ही डाळ आता भाजून घ्यायची आहे। डाळीला थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण आता ही डाळ भाजून घेऊ। अनेक प्रकारच्या चटण्या आपण कायमच करत असतो, पण ही कढीपत्त्याची चटणी ही अशी आहे, ह्या एकाच चटणीमध्ये खूप सारे पदार्थ येतात, त्यामुळे ही खूप पौष्टिक होते। या चटणीमुळे आपल्या शरीरात एकाच वेळेस सगळेच घटक जातात। ही डाळ आपली आता छान अशी भाजून झालेली आहे। ही डाळ आता आपण काढून घेऊ। तेल न वापरता आपण हे सगळे जिन्नस कोरडे पण भाजून घेऊ शकतो, पण तेलाने छान असा खमंगपणा येतो, त्यामुळे तेल थोडं का होईना नक्की वापरा। आता ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ। या सर्व पदार्थांमध्ये तुम्हाला एखादा कुठला पदार्थ नसेल वापरायचा तर स्किप केला तरीही चालतो। अगदी 2-2 चमचे मी हे सगळं घेतलेलं आहे। आपल्या अंदाजानुसार आपण घेऊ शकतो। उडदाची डाळ पटकन भाजल्या जाते, खूप बारीक असते ही डाळ, त्यामुळे ही पटकन भाजल्या जाते आणि खूप छान असा सुवास येतो ही डाळ भाजत असताना। छान घरात सुगंध दरवळतो। ही डाळ पण आता आपली भाजून झालेली आहे। ही काढून घेते मी आता। आता यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाण्यामुळे आपली चटणी खूप छान अशी खमंग होणार आहे। छान तेलावर खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत। खूप छान लागते ही चटणी, एकदा नक्की करून बघा। शेंगदाणे पण आपले छान असे परतून झालेले आहेत। हे शेंगदाणे पण आपण आता काढून घेऊ। ह्या चटणीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही चटणी अवश्य करावी। पावसाळ्यामध्ये छोटे मोठे आजार होत राहतात, सर्दी, खोकला, छोटे मोठे आजार हे चालूच राहतात, त्यामुळे ही चटणी खरंच खूप गुणकारी आहे। यानंतर आपण आता खोबरं भाजून घेऊ। खोबरं हे चटणीसाठी कीस करूनच घ्यायला पाहिजे, कारण तुकडे हे चटणीमध्ये बारीक होत नाहीत, त्यामुळे चटणी करताना खोबऱ्याचा कीसच वापरावा। हा खोबऱ्याचा कीस भाजत असतानाच आपण याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेणार आहे। खोबऱ्यासोबतच हे तीळ पण छान भाजून निघतील। तीळ हे फायबरयुक्त असतात, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। त्याचबरोबर त्वचेसाठी पण तीळ खूप लाभदायक आहे। रोजच्या जेवणात आपण 1 चमचा ही चटणी जरी रोज वापरली तर आपल्या शरीरात सगळे पोषण तत्व जातात। खोबरं आणि तीळ पण आपले छान असे खरपूस भाजून झालेले, हे पण आता काढून घेऊ आपण। आता यानंतर आपण जिरे भाजून घेऊ। 1 चमचाभर हे जिरे घेतलेले आहेत मी। हे जिरे पण आपल्याला छान आता भाजून घ्यायचे आहेत। जिरे पण खूप पटकन भाजून होतात। जिऱ्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। हे जिरे पण आपले आता छान असे भाजून झालेले आहेत, हे पण आता काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आता यानंतर मी परत थोडंसं तेल, अगदी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे
आणि यावर आता आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे. लसूण कच्चा टाकला तरी चालतो, पण मी परतून घेणार आहे. हे सगळे आपले जिन्नस छान परतलेले असल्यामुळे आपली चटणी महिनाभर खूप छान टिकते. हा लसूण पण आपण आता थोडा लालसर होईपर्यंत परतून घेऊ. तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर लसूण स्किप केला तरीही चालेल, पण छान चव येते लसणामुळे आणि लसूणही तितकाच आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे. हा लसूण पण आता मी काढून घेते. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता. कढीपत्त्याचं प्रमाण तुम्ही यापेक्षा पण जास्त घेऊ शकता. मी 1 वाटी कढीपत्ता घेतला आहे. हा 2 घेतलेला आहे मी, त्यामुळे थोडा ओला आहे. आता हा कढीपत्ता पण आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. केसांच्या सगळ्या समस्यांसाठी हा कढीपत्ता खूप गुणकारी आहे. त्याचबरोबर ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पण कढीपत्ता खाणं खूप फायदेशीर असतं. डोळ्यांसाठी पण कढीपत्ता खूप लाभदायक आहे. इतका हा गुणकारी असणारा कढीपत्ता मात्र लहान मुलं पोहे, उपमा किंवा कुठल्याही आपण भाज्यांमध्ये वगैरे टाकतो तेव्हा अगदी सहज अलगद याला बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे ह्या चटणीच्या फॉर्ममध्ये जर आपण मुलांना दिला तर तो पोटामध्ये जातो कढीपत्ता. लहान मुलंच काय, अगदी बरेचदा मोठे माणसंही कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात, पण कढीपत्ता आपल्या शरीरात जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कढीपत्ता जर डोळ्यांना दिसला तर तो बाजूला काढला जाऊ शकतो. त्यामुळे अशी कढीपत्त्याची चटणी करावी जेणेकरून कढीपत्ता आपोआप पोटात जातो. कढीपत्ता पण आपला आता छान कुरकुरीत असा भाजून झालेला आहे. क्रिस्पी असा कढीपत्ता आपला झालेला आहे. आता हा कढीपत्ता पण आपण काढून घेऊ. सगळे जिन्नस आपले छान खमंग खरपूस असे भाजून झालेले आहेत. तर हे सगळे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, हे सगळं थंड होऊ देऊ आता आपण. हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ. तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार तिखट टाकून घ्यायचं आहे. मी 1.5 चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आमचूर पावडर. ह्या आमचूर पावडरमुळे चटणी खूप छान चटपटीत अशी होते. आमचूर पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर चिंचेचे तुकडे टाकले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपण मिक्सरवर फिरवून घेऊ. ही चटणी खूप अशी जाडसर नाही वाटायची, थोडी बारीकच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. बघा किती छान बारीक अशी वाटून झालेली आहे चटणी. अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत अशी ही चटणी झालेली आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये ही चटणी आपण 1 महिनाभरपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. 1 महिनाभरापर्यंत ह्या चटणीला काहीच होत नाही. ही चटणी खराब होत नाही किंवा ह्या चटणीला वास पण येत नाही, चव बदलत नाही. अगदी जशाला तशी ही चटणी राहते. अगदी फ्रेश असं दही घ्यायचं आणि दह्यामध्ये ही चमच्याभर चटणी कालवून खायची. खूप छान लागते चवीला. किंवा तुम्ही तशीच कोरडी तेल टाकून तशी खाऊ शकता, पण दह्यासोबत ही चटणी खूप छान लागते. तयार आहे आपली सर्व आजारांवर रामबाण उपाय असणारी ही गुणकारी कढीपत्त्याची चटणी. हेअरफॉलसाठी पण ही चटणी खूप उपयुक्त आहे, कारण कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो. केसांबरोबरच आपल्या त्वचेसाठी पण ही चटणी खूप गुणकारी आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही गुणकारी चटणीची रेसिपी? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी केलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब त्यांचे मनापासून आभार, पण ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा सपोर्ट कायम असाच माझ्यासोबत असू द्या. परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.